नवी मुंबईतून 2 दिवसापूर्वी हादरवणारी घटना समोर आली आहे. यशस्वी शिंदे या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. यशस्वी गुरुवारपासूनच बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावर आढळून आला. यशस्वीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर यशस्वीच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला आहे. आम्हाला न्याय द्या, त्या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने केली आहे. यशस्वीच्या मारेकऱ्याला लवकर फाशीची शिक्षा द्यावी, ज्यामुळे इतर गुन्हेगारांच्या मनात देखील धाक निर्माण होईल. पुन्हा अशा घटना घडणार नाही, असं यशस्वीच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. दरम्यान दाऊद शेख हा गेल्या अनेक वर्षापासून नाहक आमच्या मुलीला त्रास देत होता. त्याच्या विरोधात 2019ला पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्याला अटक देखील करण्यात आली होती. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यानं पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानं केलेलं कृत्य खूप वाईट असून त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी यशस्वीच्या कुटुंबियांनी केली आहे. नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हरचं काम करत होता. त्याची इथेच मयत यशस्वीशी भेट झाली. पोलिसाच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पॉक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला. काही महिन्यापूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात येऊन परवाची ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीच्या जवळच्या सहकाऱ्यांना व परिवारातील लोकांना ताब्यात घेतलं असून 4 टीम बंगळुरूला रवाना केल्या आहेत.